अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके लोकसभेच्या मैदानात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निलेश लंके यांनी पाठांतर करून माझ्यासारखे फाड इंग्रजी बोलावे, आपण उमेदवारी मागे घेऊ असे आवाहन सुजय विखे पाटील यांनी दिले होते. त्यानंतर आता निलेश लंके यांनी सुजय विखे यांना टोला लगावला आहे. विखे फक्त बोलतात, पण मी जे बोलतो तेच करतो असे निलेश लंके म्हणाले आहेत. स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सर्व तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे. वाड्या वस्तीवर देखील या जनसंवाद यात्रेचे जोरदार स्वागत होत आहे. मी निवडणुकीला सामोरे जात असताना त्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करत असतो. कोणत्या परिसरात काय अडचण आहे. हा लोकसभेचा मतदारसंघ 75% दुष्काळी पट्टा आहे. या भागात बेरोजगारी, दूध व्यवसायाच्या प्रश्नासह अनेक प्रश्न आहेत. मी जर निवडून आलो तर पारनेर, कर्जत, जामखेड आणि श्रीगोंद्याला पॅनलचे पाणी कमी पडू देणार नाही असे निलेश लंके म्हणाले.